हाय हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर खूप दिवसापासून मला ढोकळा खायची खूप जास्त इच्छा झाली होती, तर म्हटलं आज फायनली तो करूयात. आणि मी सर्वात आधी अन्वीला झोपवले, म्हणजे मला व्यवस्थित निवांत तो करता येईल. कारण मी ह्याच्या आधी कधी ट्राय केला नाही. केला होता, एकदाच केला होता, बट तो फसला होता. आता हे नेक्स्ट सेकंड टाईम आहे जो मी करते. आता बघूयात कसा बनतोय. इथं माझी अन्वी पण मस्त अशी झोपली होती, तिला दाखवते. आणि ही आमची अशी नवीन पद्धत आहे झोपण्याची. आता काय थोडीफार तयारी करते मी ढोकळ्या बनण्यासाठी. काय काय मी काल एक रेसिपी बघितली होती, त्याच रेसिपीप्रमाणे ट्राय करूयात, बघूयात जमते का. सो चला बघूया. तर मी इथं पातेलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलं. अर्धी वाटीला थोडंसं जास्त पाणी टाकलं. त्यानंतर 3 चमचे जे आहे ते मी ते साखर टाकून घेते आहे. त्यानंतर आपल्याला जेवढं मीठ पाहिजे चवीनुसार तेवढं मीठ टाकून घेतलं. आणि माझ्याकडे लिंबू सत्व नव्हतं, त्याच्यामुळे माझ्याकडे लिंबू होता, तोच मी अर्धा कट करून ह्याच्यामध्ये टाकून दिलं. आणि थोडंसं ऑइल ॲड केलं आहे. आणि तुम्हाला जेवढ्या माणसांसाठी ढोकळा बनवायचा आहे, मला 2 माणसांसाठी बनवायचा होता, तो मी तेवढं बेसन पीठ घेतलं. एक वाटीला थोडंसं कमी असं बेसन पीठ घेतलं होतं. त्यानंतर छान त्याला असं मिक्स वगैरे करून घ्यायचं. त्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, एवढं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हलवून घ्यायचं त्याला, म्हणजे एकही गुठळी त्याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे. छान असं मिक्स केलं. मग त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळ्या गुठळ्या वगैरे जे आहेत ते पूर्ण गेलेले आहेत, पूर्ण मिक्स झाले, ते एकजीव झाले. त्यानंतर मी याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून दिलं होतं. 10 मिनटानंतर त्याला छान ते मुरलं गेलं होतं. त्यानंतर तुम्हाला जेवढा लागतोय तेवढा खायचा सोडा टाकून घ्या. 1 चमचा टाका, 1 चमच्याला थोडंसं कमी, कारण 2च जणांचा होता ढोकळा, सो मी तेवढंच टाकलं होतं त्याच्यामध्ये. सो तेवढंच टाका, म्हणजे तेवढं टाकलं मी. आणि ते सुद्धा मग छान असं मिक्स वगैरे करून घेतलं. पुन्हा ज्यावेळेस सोडा टाकला त्यावेळेस मी पाणी ॲड वगैरे केलं नव्हतं, त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर माझ्याकडं असं मोठं जो मोठं कुकरमध्ये मोठे भांडे लागतो डाळ भाताला, ते कुकरचे भांडे नाही आहेत माझ्याकडे, छोट्या कुकरचे भांडे आहेत डाळ भाताचे. सो मी त्याच्यातलाच एक डब्बा घेतला होता आणि त्याच्यामध्ये मग तो जो ढोकळा आहे तो ठेवला आणि छान असा वाफ काढून घ्यायची. चांगला शिजायला ठेवला होता मी त्याला. शिजायला ठेवलाय मी आता. आता बघूया शिजल्यावर बनतो की नाही. मी सेकंड टाइमच ट्राय केलाय, मला माहित नाही तो होईल का नाही. लेट्स सी. वीस मिनिटानंतर छान असा शिजला होता तो. आणि पूर्ण चाकूसुद्धा कोरडा निघत होता. मी टाकला त्यावेळेस, पण मला माहीत नाही त्याला असं वरून कवर वगैरे का आलं होतं, तो असा का झाला होता. बट तो खूप छान झाला होता आणि मस्त होता, म्हणजे टेस्टला वगैरे सुद्धा खूप छान होता. बहुतेक मी त्याला गरम गरम पण कट केलं होतं, त्याच्यामुळे तो असा हे झाला होता. पण छान असा मऊ झाला होता, छान फ्लफीसुद्धा झाला होता, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यातून वाफासुद्धा निघतात ते. बट मी म्हटलं ठीक आहे, चला असाच ट्राय करू, बघूया खाऊन कसा लागतोय तो. मग छान अशी फोडणी तयार केली त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. त्याच्यामध्ये मी सुद्धा फोडणीमध्ये थोडीशी साखर आणि मी चवीपुरता थोडंसंच मीठ ॲड केलं होतं. आणि नंतर जर ढोकळ्याचे काप केले होते त्याच्यावरती ते छान असं मिश्रण टाकून दिलं पाणी, आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली. तर मंडळी, इथे आपला ढोकळा एकदम रेडी आहे. कदाचित ह्याच्यात हळद पण टाकतात आणि मी ते टाकायची विसरली आहे बहुतेक, बट
टेस्टला खूप छान झालं आहे. बघू शकता तुम्ही किती छान फ्लफी झाला होता. टेस्टला खूप जास्त छान झाला आहे. फक्त एवढंच की तो व्यवस्थित बनला नाही आहे, पण टेस्ट खूप छान. घरच्या डाळीच्या पिठाचा होता त्याच्यामुळे तो कदाचित छान झाला नसेल. आपण एखादं बाहेरचं चांगल्या क्वालिटीचं जर बेसन पीठ वापरलं तर तो छान होईल बहुतेक, कंपनीचा वापरला तर. आणि बहुतेक त्याच्यात हळदसुद्धा टाकायची होती आणि मी ते विसरले टाकण्यासाठी, त्याच्यामुळे तो असा थोडासा पिवळा नव्हता दिसत. बट टेस्टला तो खूप छान झाला होता, खूप छान झाला होता टेस्टला. तर ठीक आहे. सो आजच्या पुरता एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.